नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली आहे। आज ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान मधल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली आहे। आज ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान मधल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर जवानांच्या भेटीला दाखल झाले आहेत। यावेळी मोदींनी जवानांशी संवाद देखील साधला। मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे। मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर समोरून ट्रेन येत असताना प्लॅटफॉर्म स्वच्छ करणारं मशीन ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडल्याची माहिती आहे। मात्र मोटरमॅनने जागीच लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळल्याचे पाहायला मिळाले। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकदार पुन्हा एकदा धमक्या देत आहेत। सिंधू जल करार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल असं इशाकदार यांनी दिलंय। इतकं नाही तर जम्मू आणि काश्मीर हे भारत-पाकिस्तान या देशातील होणाऱ्या वादांचं मूळ कारण असल्याचेही इशाकदार यांनी म्हटलं आहे। आज राज्याच्या 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी पोलिसांनी मदत केली, तरी ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे। तपास करून हा निर्णय घेतला जाईल असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाला फोन केला आहे। सरकार तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शहीद वनंजेंच्या कुटुंबाला धीर दिला आहे। सरकार तुमच्या पाठीशी आहे असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। भारतीय सैन्याकडून जम्मू काश्मीर मधील सांबा गावात एक पाकिस्तानी ड्रोन पडला आहे। ड्रोनचे काही भाग कैंक गगवाल सांबा गावातील घराच्या छतावर पडल्याची पाहायला मिळत आहे। दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतरही पाकिस्तानकडून 2 ते 3 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे। देशात आणि राज्यात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा एक मेल आलेला आहे। महाराष्ट्र नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। या मेलमध्ये 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तसंच राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका असंही या मेलमध्ये म्हटलेलं आहे। प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविका 20 मे पासून संपावर जाणार आहेत। केंद्र सरकारने डिसेंबर पासूनचा मोबदला आशा सेविकांना मिळालेला नाही, त्यामुळे मानधन अडकल्याने आशा सेविका व गटप्रवर्तक कर्मचारी यांच्या आर्थिक कोंडी झालेली आहे। म्हणून 20 मे पासून बेमुदत संपावर जाणार आहे। या संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांना फटका बसणार असून आरोग्य व्यवस्थेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। आम्ही आण्विक संघर्ष टाळला असा मोठा विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। आम्ही भारत आणि पाकिस्तान या 2 अण्वस्त्र सज्ज देशातील युद्ध टाळलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। भारत-पाकिस्तान मधल्या युद्धविरामावर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तसंच युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही असं देखील आम्ही म्हटलं होतं असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। ऑपरेशन सिंधूर नंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून पुढे कोणत्याही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही, सैन्य गोळीबार होणार नाही, त्यावर भारताने विचार केला। आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैन्य ठिकाणावर प्रत्युत्तर म्हणून आता फक्त स्थगित केलं आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे। भारताकडून पाकिस्तानवर हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा बंकरमध्ये लपून बसला होता अशी माहिती समोर येत आहे। भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक दरम्यान पाकिस्तानचा नूर खान एअरबेस उद्ध्वस्त करून टाकण्यात आला होता। या हल्ल्यावेळी असीम मुनीर तिथेच होता आणि तो घाबरून एका बंकरमध्ये लपलेला असल्याची सांगितलं जात आहे। भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे। भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांची दुपारी चर्चा होणार होती, मात्र या चर्चेची वेळ पुढे ढकलण्यात आली होती आणि ही चर्चा संध्याकाळी पूर्ण झाली आहे। हॉटलाईनवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या डीएमओंनी एकमेकांशी चर्चा केली आहे। यावेळी पाकिस्तान काहीसं नरमलं असल्याची पाहायला मिळाले।
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पूर्वीप्रमाणेच दहशतवादाला पोचणारा आपल्या देशाचे रक्षण केले आहे। त्याने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते। इतकंच नाही तर शाहिद आफ्रिदीचा निर्लज्जपणा इतका होता की त्याने युद्धबंदीनंतर पाकिस्तानचा विजय घोषित केला आहे। पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देण्यासाठी शाहिद आफ्रिदीने रविवारी कराचीत एक सार्वजनिक रॅली काढली। जम्मू बॉर्डरच्या एका गावात राहणारे कुटुंबीय फक्त दैव बलवत्तर म्हणूनच हल्ल्यातून वाचले असल्याचे समोर आले आहे। त्यातच आता एका घरात जिवंत बॉम्ब आढळून आला आहे। हा बॉम्ब फुटला नसल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून या घरातल्या लोकांचा जीव वाचला असल्याचं यातून दिसून आलं आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये एन्काउंटर करण्यात आला आहे। लष्कराकडून गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांसाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। यात अनेक दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळते। तसेच एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे। मोठी बातमी समोर आली आहे। अमृतसरमधील शाळा आजही बंद असणार आहे। स्थानिक प्रशासनाने याबाबतचे आदेश दिले आहेत। तसेच पुढील आदेशापर्यंत अमृतसरमधील शाळा बंद राहणार आहेत। सीमावर्ती जिल्ह्यातील पाकिस्तानकडून अजूनही धोका असल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। जालन्यात अंगावर वीज पडून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। जालन्यातील भाटेपुरी गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे। यात विठ्ठल कावळे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे। विठ्ठल कावळेला वीज अंगावर कोसळल्यानंतर जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं आहे। राज्य सरकारकडून सिंहगडाच्या विकासासाठी 285 कोटी रुपयाच्या खर्चाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे। गडाचा खराब झालेला कल्याण दरवाजा, पुणे दरवाजासह ढासळणारी तटबंदी, बुरुज, पाऊलवाटा, पायऱ्या तसेच ऐतिहासिक वास्तूंची शिवकालीन बांधकाम शैलीत उभारणी करण्यात येणार आहे। उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते भेटीला गेले आहेत। उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ती तिसरी भेट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। भारत माता की जय ही फक्त घोषणा नाही, ही देशाच्या त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो भारत मातेच्या मान मर्यादासाठी आपल्या जीवावर उदार व्हायला तयार आहे। नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा बनला आहात। वीरांच्या धर्तीवरून नेव्ही, आर्म फोर्स आणि हवाई दलाच्या सर्व जवानांना सॅल्यूट करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या हवाई दलातील जवानांचं कौतुक केलं आहे। राज्यात, देशात आणि जगात आपली वट आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे। तुम एक को मारोगे तो हम 100 को मारेंगे मोदींनी दाखवून दिलं, असं देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे। भारत पाकिस्तान तणाव परिस्थिती आणि ऑपरेशन सिंधूर नंतर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं। यावेळी त्यांनाही भाष्य केलं। ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताचे 5 जवान शहीद झाले आहेत। या जवानांना वीरमरण असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आलेली आहे। तिन्ही लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। यावेळी बोलताना डीजीएमओ राजीव घई यांनी सांगितलं की मी ऑपरेशन सिंधूरमध्ये बलिदान दिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आणि भावांना जे सैन्यात होते त्यांना श्रद्धांजली वाहतो, असंही त्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदीची सक्ती नाही, मग त्याबद्दल GR काढा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी केली आहे। मराठी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं देखील यावेळी बोलताना देसाई यांनी म्हटलं आहे। पाकिस्तानी लोक हे ऑफिशियली भिकमंगे आहेत अशी टीका करत MIMचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची लखतर काढली आहे। भारतासोबतच्या वाढत्या तणावाच्या आणि युद्धजन्य स्थितीत पाकिस्तान IMF कडून $1 अब्ज कर्ज घेत आहे, त्यावरून त्यांनी ही टीका केली आहे। तर ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।